नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या 2 दिवसामध्ये आहे सोमवती अमावस्या आणि वर्षातील शेवटची अमावस्या आहे. आणि या अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय जो काही मी आज उपाय सांगणार आहे तो उपाय आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील बरेचसे दोष नाहीसे होतील. मग त्यात वास्तुदोष आहे, ग्रहदोष, पितृदोष किंवा आपल्या मुलांच्या मागे काही दोष असतील तर ते दोषसुद्धा निघून जाण्यास पूर्णपणे मदत होईल आणि येणारं नवीन वर्ष जे आहे ते सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं जाईल, यात काही शंका नाही. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्येला आणि सोमवती अमावस्येला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. नेहमीच्या ज्या काही म्हणजे दर महिन्याच्या अमावस्या येतात त्यावेळी पण आपण हे उपाय करतच असतो. पण सोमवती अमावस्या आणि शनी अमावस्येला जर काही उपाय केले तर त्याचे अधिक पटीने लाभ आपल्याला मिळत असतात. म्हणून न चुकता आज जो काही मी उपाय सांगणार आहे तो 100% तुम्ही करा. तुमच्या घरातील एका उपायाने तुमच्या घरातील बरेच दोष नाहीसे होतील. म्हणतात ना की एका दगडामध्ये 3 पक्षी मारले, तशा प्रकारे एक उपायाने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील, यात काही शंका नाही. तर बघा, आयुष्यामध्ये आपल्याला पितृदोष असतो. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात, दादांच्या कमेंट्स येतात की आम्हाला मूलबाळ होत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, की विवाह होत नाही. विवाह आणि मूलबाळ याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पितृदोष. जर आपल्या घरावरती आपल्यावरती जर पितृदोष असेल, आपल्या मागे पितृदोष असेल तर कितीतरी संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बऱ्याच कामात आपल्याला अडथळे येत असतात. तर का ते पितृ जे असतात आपले अतृप्त असतात, म्हणजे संतुष्ट नसतात आणि त्यांच्या इच्छा कुठेतरी अपूर्ण राहिलेल्या असतात. म्हणून ते आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आडवे येत असतात. म्हणून आधी त्यांना तृप्त केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि तरच आपले सगळे कार्य जे काही आहेत ते व्यवस्थित होत असतात. तर पितृदोष घालवण्यासाठी हा उपाय जो काय आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर वास्तुदोष. बघा, आपली वास्तू ही आपलं म्हणजे सर्वस्व असतं. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, जिथे आपण खातो पितो राहतो ते घर जर आपल्यासाठी व्यवस्थित नसेल तर अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. तर वास्तुदोष घालवण्यासाठी, वास्तूतली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा म्हणजे बघा, आपली मुलं आपल्या मुलांना आपण योग्य वळण लावण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. पण कुठेतरी असं होतं ना की वाईट नजर मुलांच्यावर पडते. म्हणजे एखाद्याची म्हणतो ना की इतकी नजर बेकार असते की असं म्हणजे बघितलं तरी भीती वाटेल इतकी एखाद्याची नजर वाईट असते आणि ती नजर आपल्या मुलांना लागते किंवा वाईट दृष्ट आपल्या मुलांना लागत असते आणि त्यामुळे मुलं कुठेतरी हट्टीपणा करत असतात, चिडचिडपणा करत असतात, त्रास देत असतात. तर मुलांची दृष्ट निघावी, दृष्ट काढण्यासाठी किंवा मुलांच्यावरून एखादी एक गोष्ट तुम्हाला ओवाळून टाकायची आहे आणि हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एकाच गोष्टीने करायच्या आहेत. एकच वस्तू वापरून तुम्हाला करायचं आहे. पण सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला 100% करायचा आहे. नक्की करून बघा, 100% तुम्हाला अनुभव येईल. तर आता काय करायचं, तुम्हाला दही भात घ्यायचा आहे. बघा, दही भात ह्या तिन्ही उपायांसाठी आपल्याला दही भात लागणार आहे. तर आता दही भात घेताना काय करायचं आणि हा उपाय कधी करायचा, तर बघा, रविवारी सायंकाळी अमावस्या लागणार आहे आणि सोमवारी म्हणजे अमावस्या संपणार आहे. तर सोमवारी सकाळी तुम्हाला 12च्या आत हे तिन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. सोमवारी सकाळी 12च्या आत तुम्हाला तिन्ही उपाय करायचे आहेत. मी परत एकदा सांगते. आणि जो मुलांचा उपाय आहे, आता ताई म्हणाला आमची मुलं शाळेत जातात वगैरे, तर तुम्ही शाळेत जाण्याआधी 9ला, 9:30ला, 10ला, ज्यावेळी मुलं शाळेत जाण्याआधी म्हणजे जातील त्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि जो काही बाकीचे आहे पितृदोषवाला आणि वास्तुदोषवाला उपाय तो तुम्ही 12च्या आत करायचा आहे. तर आता काय करायचं, मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. आता दही भात करत असताना सुद्धा तो भात कसा करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर योग्य प्रकारे आपण तो भात शिजवला नाही आणि योग्य प्रकारे त्याचा आपण उपयोग केला नाही तर त्याचे लाभ आपल्याला मिळत नाहीत. तर बघा, काय करायचं आहे, मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. बघा, जेवढा आपल्याला उपायासाठी भात लागणार आहे तेवढाच घ्यायचा, जास्त पण घ्यायचं नाही, कमी पण घ्यायचं नाही. मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तर उकळत्या पाण्यामध्ये
ते तांदूळ टाकून तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला अजिबात तेल टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही, कशाची फोडणी वगैरे काहीही द्यायचं नाही. फक्त आळणी भात आपल्याला शिजवायचा आहे. आता भात शिजवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे पितृदोष. तर 12च्या आत त्यातलाच थोडा भात तुम्हाला घ्यायचा आहे, 1 चमचाभर भात तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दही टाकायचं आहे. थोडासा जेवढा आपण शिजवला आहे त्यातला भात तुम्हाला घ्यायचा आहे, दही घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि एका पत्रावळीमध्ये एखाद्या डिशमध्ये ठेवून तो भात तुम्हाला तुमच्या छतावरती, गच्चीवरती, पत्र्यावरती जे काही आहे ते त्याच्या छतावरती ठेवायचं आहे. ठेवत असताना पितरांना नमस्कार करायचा आहे, पितरांना विनंती करायची आहे की देवाला नमस्कार करायचा आहे की जे काही माझ्या आयुष्यामध्ये पितृदोष आहे तो नाहीसा होऊ दे, पितरांची कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि अशा प्रकारे विनंती प्रार्थना करून तुम्हाला त्या नैवेद्याला जो काही आपण दहीभात ठेवलेला आहे त्याला नमस्कार करायचा आहे. तर फक्त एवढाच उपाय करायचा आहे. ठेवत असताना छतावरती व्यवस्थित ठेवा जेणेकरून कावळे पक्षी ते खातील आणि त्याचा लाभ आपल्याला होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे वास्तुदोष. बघा आपल्या घरामध्ये वास्तू ही आपली देवता असते आणि ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर व्यवस्थित असणं, घरामध्ये नकारात्मकता घालवण्यासाठी करणीबाधीचा प्रकार आपल्यावरती होत असतो. प्रत्येकजण बघा आपल्या काही चांगल्यावरच टपलेलं असतं असं नाही, बरेच आपले शत्रू देखील असतात. ते शत्रू आपल्या कधी एकदा वाईट होईल याचाच विचार करत असतात आणि अमावस्या पौर्णिमा हा असा कालावधी आहे की जे काही करणीबाधा करणारे लोक असतात, वाईट काम करणारे लोक असतात ते म्हणजे या काळातच ही अशी काही वाईट कृत्य असतात ते करत असतात आणि त्याचा प्रभाव देखील अमावस्या पौर्णिमेला जास्त असतो. म्हणून तो प्रभाव आपल्यावर पडूच नये, आपल्या घरामध्ये ती नकारात्मकता, ती करणीबाधा, ती वाईट नजर येऊच नये म्हणून तुम्हाला काय करायचं, 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा तर काय करायचं, त्या जो काही आपण भात शिजवलेला आहे त्यातला भात थोडासा परत घ्यायचा आणि त्यामध्ये दही मिसळायचं. अजिबात दुसरं काही मिसळायचं नाही, फक्त नॉर्मल दही आणि भात तर असा मिक्स करायचा. आणि काय करायचं, तुमच्या घरामध्ये जेवढे काही खोल्या आहेत प्रत्येक छतावर तुमच्या शिंपडायचं आहे, प्रत्येक घरातील कोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे. टॉयलेट, बाथरूम जिथे काही निगेटिव्हिटी असते तिथे तुम्हाला शिंपडायचं आहे. प्रत्येक घरामध्ये, अंगणामध्ये सगळीकडे तुम्हाला तो दहीभात थोडा 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 शिंपडायचा आहे. शिंपडत असताना देवाला प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या घरावरती वाईट नजर कुणाची लागलेली आहे, करणीबाधेचा वास घरामध्ये असेल किंवा नकारात्मकता जी काही माझ्या घरामध्ये आहे त्या सगळ्याचा नाश होऊ दे. माझी वास्तू जी आहे ती म्हणजे व्यवस्थित होऊ दे, वास्तू पॉझिटिव्हिटीने भरून जाऊ दे, वास्तूमधली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाऊ दे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं तर अतिशय उत्तम. बघा ज्यावेळी आपण एखादीच उपाय करत असतो, एखादी सेवा करत असतो त्यावेळी स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण आपल्या तोंडून जर होत असेल तर नक्कीच त्याचा प्रभाव आपल्याला जास्त होत असतो. तर हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे मुलांच्यासाठी. बघा बरेच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आमची मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, काही उपाय सांगा, काही सेवा सांगा. तर अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा तुमच्या मुलांवरती उपाय केला तर 100% नव्हे 101% त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जे काही तुम्हाला त्रास वगैरे देतात ना, काहीच ऐकत नाही, ते पूर्ण कमी येईल, मुलं शांत होतील. बघा काय करायचं, मुलं म्हणजे हा पण उपाय तुम्हाला 12च्या आतच करायचा आहे. 12च्या पुढे यातला कोणताही उपाय करायचा नाही. जे काही करायचं ते 12च्या आत, दुपारी 12 वाजायच्या आत करायचं आहे. जर मुलं शाळेत जात असतील तर लवकर केला तरी चालेल. तर काय करायचं, तुमचं जो मुलगा मुलगी हट्टीपणा करते, चिडचिडपणा करते त्याच्यावरती दहीभात ओवाळून तुम्हाला टाकायचा आहे. आता टाकायचा म्हणजे काय, तर अशा ठिकाणी बघा एक प्रकारे तुम्हाला उतारा करायचा आहे, दही भाताचा उतारा. तर जो काही आपण भात शिजवलेला आहे तो भात घ्यायचा, त्याच्यावरती दही टाकायचं. मी परत एकदा सांगते, फक्त दही आणि भात एवढंच ठेवायचं. एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये थोडंसं ते दही भात घ्यायचं आणि त्यानंतर तुमचा मुख्य प्रवेशद्वार जिथे आहे तिथे त्या मुलाला मुलीला उभं करायचं. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये मोकळी म्हणजे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्ही उभं करू शकता. पण शक्यतो आपण ज्यावेळी नजर उतरवतो किंवा दृष्ट काढत असतो, उतारा करत असतो त्यावेळी मुख्य दरवाजापाशी उभं राहूनच उतारा केला जातो. तर ते पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये कुठेही तुम्ही त्या मुलाला मुलीला उभं करायचं आहे आणि 7 वेळा तुम्हाला उलटा म्हणजे दही भात त्याची वाटी अशी उलटी फिरवायची आहे.
उलटा उतारा करायचा आहे आणि म्हणजे उतरून घ्यायचा आहे तो दहीभात. अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा डोक्यापासून खालीपर्यंत अशा प्रकारे पण तुम्ही उतरून घेऊ शकता. तर जसं तुम्हाला शक्य होईल तसं तो उतारा करायचा आहे. आणि उतारा करत असताना महाराजांना किंवा मनातल्या मनात प्रार्थना देवाला करायची आहे की जी काही माझ्या मुलाला वाईट नजर लागलेली आहे, कुणाची दृष्टी लागलेली आहे, ती निघून जाऊ दे. माझ्या मुलाच्या मागची इडापिडा टळून जाऊ दे. माझा मुलगा व्यवस्थित शांत येऊ दे आणि त्याच्या मागे जे काही त्रास आहेत ते संपू देत आणि तो व्यवस्थित वागू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची, देवाला प्रार्थना करायची. तिन्ही उपाय करत असताना देवाला प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला उपाय करत असताना आपल्या पितरांना प्रार्थना करा की जे काही माझ्या मागे पितृदोष लागलेला आहे त्यातून आम्हाला मुक्ती मिळू दे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. तर अशा प्रकारे हा उतारा करत असताना अशा प्रकारे बोलायचं आहे. आणि ज्यावेळी मुलांचा उतारा करून झाल्यानंतर तो जो काही दहीभात आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुणाचा पाय लागणार नाही, कोण हात लावणार नाही किंवा कोण तो खाणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे किंवा ठेवायचा आहे. प्राणी पक्षी खाल्ले तर चालतील, पण माणसाने किंवा अशा जिथे कुणाचा पाय लागणार नाही, हात लागणार नाही, कोण ओलांडणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला तो दहीभात इथे ठेवून द्यायचा आहे जिथे कुणाची नजर पडणार नाही. कारण तो उतारा केलेला दहीभात आहे आणि त्यामध्ये ती निगेटिव्हिटी उतरलेली असते. जी आपल्या मुलांमध्ये निगेटिव्हिटी असते, इडापिडा असते, वाईट दृष्ट, वाईट नजर जे काही आहे ती त्या भातामध्ये उतरलेली असते. आणि म्हणून तो दहीभात जो आहे तो अशा ठिकाणी ठेवायचा जिथे कुणाचा पाय लागणार नाही, हात लागणार नाही किंवा कोणी त्याला ओलांडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उतारा करायचा आहे. हे तिन्ही उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी दुपारी 12च्या आत करायचे आहेत. नक्की करून बघा. खूप सुंदर अनुभव येतील. जे काही तुमच्या घरावरती इडापिडा टळून म्हणजे जे काही आहे ते सगळं टळून जाईल. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी टिकून राहील. आणि खरं सांगू का, आपण रोज उपाय करतो, सेवा करतो, पण अशा विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी आपण एखादे सेवा उपाय केले आवर्जून तर त्याचा अधिक पटीने लाभ आपल्याला होत असतो. म्हणून हा अगदी साधा उपाय आहे, जास्त काही याला करावं लागत नाही. तर नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि या उपायांसोबत, सेवेसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.